नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे 120 मार्क घेणं ही खूप काही कठीण गोष्ट नाही आहे. मग ही एक साधारण गोष्ट आहे. म्हणजे एखादा जो काही कन्सिस्टन्स विद्यार्थी आहे, एक समजा 3 महिने समजा त्याने कन्सिस्टंटली जर अभ्यास केला तरी खूप काही मोठी गोष्ट नाही. मग हीच गोष्ट आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक गोष्टीचं म्हणजे जी काही अडचण आहे, ओके, मग त्यावर काय उपाय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या अंतर्गत समजून घेऊया. बघा, जो काही पेपर पॅटर्न आहे तो तुम्हाला सगळ्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही PCMचा द्या की PCBचा 200 मार्काचा तुमचा पेपर राहणार आहे. ओके, त्यात फिजिक्स 50, केमिस्ट्री 50, स्पेशली जर PCMची गोष्ट जर केली तर मॅथमॅटिक्सचा 50 मार्काचा राहतो. ओके, इन केस ऑफ PCB जर राहिला तर बायोलॉजी पण तिथे 100 मार्कांचा राहणार. ठीक आहे. परंतु बायोलॉजी आणि मॅथ्समध्ये थोडा एक डिफरन्स आहे की मॅथमॅटिक्समध्ये 50च क्वेश्चन राहणार, परंतु प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क राहणार, त्याच्यामुळे 100 मार्क. आणि बायोलॉजीमध्ये 100 क्वेश्चन्स 100 मार्क. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि जी काही डिफिकल्टी, जी काही लेवलला इझी टू मॉडरेट हा तुमचा क्वेश्चन राहणार आहे, याचा तुम्हाला मॅक्सिमम तिथं अटेम्प्ट करून, म्हणजे हा जो काही मॅक्सिमम अटेम्प्ट करा हे याच्यासाठी म्हटलं आहे कारण की हा अत्यंत महत्त्वाचा आहे की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला तिथं जसं JEE मेनसारखं झालं, JEE ॲडव्हान्ससारखं, ती भीती तुम्हाला तिथं राहणार नाही. ठीक आहे. आणि नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही चॅप्टर वाईज वेटेज आहे तो फर्स्ट. ओके, जास्त वेटेज असलेले चॅप्टर्स तुम्हाला आधी पूर्ण करायचं आहे. ओके, इन केस जर आपण फिजिक्सचं जर बघण्याचा प्रयत्न केला तर जसं की मॉडर्न फिजिक्स, ओके, आफ्टर दॅट सेमीकंडक्टर, ॲटम अँड मॉलिक्युल्स, SMHM, वेव्स अँड रोटेशनल मोशन. ओके, हे हाय वेटेज चॅप्टर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे जास्त महत्त्व द्यायचं आहे. ओके, आफ्टर दॅट जर केमिस्ट्रीमध्ये जर विचार केला आपण, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायड्रोकार्बन्स, अल्कोहोल्स आणि अमाइन्स, इथे तुम्हाला वेटेज द्यायचं आहे. फिजिकल केमिस्ट्रीचा विचार केला तर सोल्युशन्स, थर्मोडायनामिक्स अँड इक्विलिब्रियम. इनऑर्गॅनिकचा P ब्लॉक आणि D ब्लॉक, जो चार्टवरचा. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलसमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. मॅट्रायसेसमध्ये डिटर्मिनंट्स वगैरे इथे तुम्हाला म्हणजे प्रॉबॅबिलिटी झालं, इथे तुम्हाला मॅक्सिमम फोकस करायचा आहे. आफ्टर दॅट ट्रिग्नॉमेट्री झाला, ओके, आणि वेक्टर झालं. ओके, स्ट्रॅटेजी ही ठेवायची आहे की हाय वेटेज चॅप्टर 70 ते 80 मार्क्स तुम्हाला तिथनं आणायचे. म्हणजे स्पेशली मॅथमॅटिक्समध्ये PCM आपण देत असताना मॅथमॅटिक्सवर आपल्याला मॅक्सिमम फोकस करायचा. तर जे काही 70 to 80 मार्क्स आहे, ओके, ते मॅथमॅटिक्समधनं आलं पाहिजे, याचा तुम्हाला जास्तीत जास्त विचार करायचा. एक क्वेश्चन 2 मार्क. ओके, आणि मॅथमॅटिक्स क्वेश्चन इझी सॉल्व होऊ शकतो तुम्हाला काही ट्रिक्स माहिती राहिला, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जाणून घेतल्या तर काही मोठी अडचण नाही. CET स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आपल्याला समजून घ्यायची आहे की CETमध्ये स्पीड आणि ॲक्युरसी या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच्या लक्षात, म्हणजे स्पीडली गोष्टी करायच्या, स्पीडली तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायच्या, आणि सोबत जेवढ्या स्पीडली तुम्ही एखादी गोष्ट करत आहे त्याची ॲक्युरसी पण तेवढीच राहिली पाहिजे. ओके, MCQ सॉल्विंग क्वेश्चन सॉल्व करण्याची टेक्निक्स तुम्हाला यूज करायचं आहे. ओके, फॉर्म्युला रिवाईज करायचा आहे रोजच्या रोज. आणि CET म्हणजे काही नाही, एक तर स्पीड टेस्ट आहे तुमची. ठीक आहे. आणि बघा, टाइम टेबल, डेली रुटीन, तुमचा रोजचा अभ्यास काय राहायला पाहिजे. ओके, आता जे विद्यार्थी कॉलेजला वगैरे जात आहे, ओके, अशांसाठी आपण पहिल्यांदा रुटीन डिस्कस करूया. बघा, 1 घंटा त्याचं फिजिक्स राहायला पाहिजे. ओके, 1 घंटा केमिस्ट्री, 2 घंटे त्याचे मॅथमॅटिक्स. ओके, आणि 15 मिनिट कमीत कमी फॉर्म्युला रिव्हिजन, आणि 15 मिनिट कमीत कमी PYQ क्वेश्चन्स तुम्हाला रोजच्या रोज डेली बघायचे. हे तर लक्षात, PYQ क्वेश्चनसाठी मी 15 मिनिट म्हटलं, अर्धा तास दिला तरी काही हरकत नाही. ओके, आता बघा, जो फुल रिव्हिजन मोडमध्ये आहे, म्हणजे ड्रॉपर आहे, एखाद्या विद्यार्थ्याने गॅप घेतलेला आहे, 1.5 तास फिजिक्स, 1.5 तास केमिस्ट्री, 3 तास मॅथमॅटिक्सला द्याला. ओके, डेली 1 चॅप्टर टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. रोज 6 म्हणजे जवळपास 60 ते 80च्या मधात तुम्हाला दररोज MCQ सोडून बघायचे आहे. आता लक्षात. ओके, आफ्टर दॅट अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट. ओके, एक मॉक टेस्ट इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही जे काही समजा डेली करत आहे, ज्या काही तुम्ही गोष्टीची प्रॅक्टिस करत आहे, जे काही रिवाईज करत आहे, जो काही तो अभ्यास करत आहे, हे तुमचं कुठपर्यंत झालं हे तुम्हाला मॉक टेस्ट अतिशय महत्त्वाचं आहे. हे त्या लक्षात, या सर्व याच्यात मॉक टेस्ट अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, मिनिमम 30 ते 40 मॉक टेस्ट फुल्ली सिलेबसवर तुम्हाला द्यायचा आहे. टाईम सेट करा 3 तासांचा. ओके, ॲक्युरेसी किती आहे ते बघा, स्पीड सुद्धा म्हणजे टॅली करत जा. ओके, टेस्ट 120+ स्कोरची तुम्हाला, म्हणजे एक आपलं मेन की आहे की बा इथपर्यंत आपला स्कोर आलाच पाहिजे. ओके, आपलं त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मी काही व्हिडिओ असा खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड म्हणा की खूप 150 160 मार्काचे असं नाही, एकदम इझी 120+ पण वर पण तुम्हाला चांगले कॉलेजेस मिळू शकतो. रिव्हिजन स्ट्रॅटेजी बघा, 1 ते 4 वीक तुम्हाला न्यू चॅप्टर्स प्लस डेली MCQs करायचे. 3 महिन्यांचा प्लॅन आहे आपला.
5 ते 6 वीकमध्ये चॅप्टर्स इम्प्रूव्ह करायचे तुम्हाला. 7व्या वीक ऑनवर्ड्स फुल सिलेबस मॉक टेस्ट द्यायचा आहे, फॉर्म्युला प्लस रिॲक्शन्स रिव्हिजन करायचं आहे आणि एव्हरी संडे तुम्हाला फुल टेस्ट देणं आहे. ओके. टार्गेट मार्क्स स्ट्रॅटेजी प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती अटेम्प्ट करायला पाहिजे बघा. फिजिक्समध्ये नियर अबाउट इझी न्यूमरिकल्स आणि फॉर्म्युला जर बेस जर पकडला आपण तर 40 मार्क्स. ओके सॉरी. आणि केमिस्ट्रीमध्ये समजा 45+ मार्क्स आणि मॅथमॅटिक्समध्ये 40+. ओके. आता हे इथं मी क्वेश्चन लिहिले की एवढे अटेम्प्ट करू शकता. इथे थोडे जास्तच झाले. फिजिक्सचे 40 नाही, आपण 30-35 तर करू शकतो आणि इथेही तसंच. ओके. मॅथमॅटिक्स तुम्हाला 40+ क्वेश्चन्स तुम्हाला करावंच लागलं, म्हणजे इथनं तुम्हाला 80 मार्क मिळण्याची शक्यता राहते. ओके. इथे समजा आपण 30-30 पकडले तर 60 झाले, 60 आणि 80 140. 140 पैकी आपले बरेचसे समजा 20 क्वेश्चन चुकले तरी आपण 120च्या जवळपास येऊ शकतो. म्हणजे फायनल आपली 120 आणि 130च्या मधात आपण राहण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. म्हणून मॅथमॅटिक्सवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री 30-30 मार्कांचंही आलं आणि मॅथमॅटिक्स तुम्हाला 80 मार्काचा फोकस करायचा आहे. म्हणजे 80 + 60 140. आपण 10-20 क्वेश्चन सोडून देऊया, आपले चुकले काय झालं ते झालं. ओके. 120-130च्या मधात तुमचा आकडा राहिला पाहिजे. बघा इम्पॉर्टंट टिप्स लक्षात ठेवायचा. CET ऑब्जेक्टिव्ह आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रुटीन लर्निंग आणि फॉर्म्युला बेस मेमरी युजफुल, म्हणजे फॉर्म्युला मेमरी युजफुल आहे. ओके. कारण की बरेच सारे तुम्हाला फॉर्म्युलेच लक्षात ठेवायचं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री रिॲक्शन्स बाय हार्ट करायचं तुम्हाला, डोक्यात ठेवायचं. ओके. मॅथ्समध्ये शॉर्टकट्स यूज करायचं आहे. फिजिकल न्यूमरिकलसाठी स्पीड वाढवायची आहे, येतं लक्षात. ओके. शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये यूज करायचे, जी की स्पीड आहे तुम्हाला फिजिक्स न्यूमरिकलमध्ये वाढवायची आहे. फिजिक्स न्यूमरिकल तुमचा जास्त वेळ घेऊ शकतो. ओके. आणि सरते शेवटी तुमची माइंडसेट, तुमची कन्सिस्टन्सी. ओके. रोज 3 ते 4 तास देऊ शकला तर 120+ मार्क मिळवणे काही मोठी गोष्ट नाही. इट्स अ सुपर इझी. 90 डेज म्हणजे हा जो काही प्लॅन दिलेला आपण 90 दिवसांचा दिलेला आहे, डिसेंबर, जानेवारी, फरवरी पकडा. ओके. तुमचा स्कोर बदलू शकतो. स्वतःला CET रँकर समजूनच या तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहे, येतं लक्षात. स्वतःला कधी कमी समजायचं नाही. फायनल मोटिवेशन 120+ CETमध्ये मिळवणे काही मोठी गोष्ट नाही, फक्त योग्य प्लॅनिंग. ओके. डेली रिव्हिजन, मॉक टेस्ट अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके. मॉक टेस्टची हॅबिटच लावायची, येऊ द्या ना क्वेश्चन. ओके. असली की तुम्ही सहज टॉप स्कोर जो काही तो बनवू शकता. ओके. आणि शेवटी स्वतःवर विश्वास ठेवा. ओके. आणि महाराष्ट्र CET 2026मध्ये येणाऱ्या, ओके, तुमचा नक्कीच तुमचा तो म्हणजे 120 पेक्षाही जास्त तुमचा स्कोर येऊ शकतो, ही जर तुम्ही स्ट्रॅटेजी अवलंबली तर. हे तर लक्षात. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.